17 ते 18 वर्ष झाले. माहेरी माझ्या काही एवढं मामांचं म्हणजे काही माहिती नव्हती. म्हणजे आता सिरियलमुळे सगळीकडेच घरोघरात मामा पोहोचलेले, पण तेव्हा काही मला हे नव्हतं. पण जसं मी लग्न होऊन इथे आले तेव्हा मला कळलं की प्रचंड भक्ती इथल्या लोकांची आहे, माझ्या घरातली आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली जसं आपण सगळ्या गोष्टी अडॉप्ट करतो तसं मीही मामांची भक्त झाले. म्हणजे ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे आणि नामस्मरणामध्ये ह्याच्यामुळे असं बसून कधी पूजा अर्चा करणे वगैरे ह्या गोष्टीमध्ये माझं काही जास्त बिलीफ नाही. पण नामस्मरण तर आपण कुठलंही काम करताना करू शकतो, त्या प्रकारेच आहे. माझी बहीण मुंबईला आहे. आम्ही दरवर्षी सुट्टीला मे मध्ये मी मुंबईला जाते म्हणजे महिन्याभरासाठी. माझे मिस्टर मला आणि माझ्या मुलीला सोडायला जात असतात. आम्ही ट्रॅव्हल्सनी वगैरे जायचो. पण त्या वर्षी नेमकं त्यांचे एक मित्र जाणार होते मुंबईला. मग ते म्हटले की कशाला ट्रॅव्हल्सनी जाता सर, आणि आम्ही माझ्या फॅमिलीसोबत मॅडम नाही आम्ही मुंबईला सोडतो. मग त्यांच्या कारमधूनच आम्ही मुंबईला पोहोचले आणि म्हणजे तेव्हा माझं डॉक्युमेंटचं रिन्युअल करायचं होतं. मग त्यामुळे मी माझे डॉक्युमेंट्स पण सगळे डॉक्युमेंट्स माझ्या बर्थ सर्टिफिकेट पासून मॅरेज सर्टिफिकेट पर्यंत, माझं स्कूल लिव्हिंग, कॉलेज लिव्हिंग, त्यानंतर BHMSचे सगळे मार्क लिस्ट, त्यानंतर रजिस्ट्रेशन, सगळं सर्टिफिकेट्स मी माझ्यासोबत घेतले होते. कारण मला रिन्युअल करायचं होतं म्हणून मुंबईला जाऊन. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो, दादरला पोहोचलो, त्यांच्या कारमधून उतरलो आणि माझे बहीण आणि माझे जिजू ते मला घ्यायला आले ह्याच्यावर बस स्टॉपला. आणि आम्ही ऑटोमध्ये बसलो एका, आणि काही असं जस्ट थोडंसं पुढे गेल्यानंतर एक हिंदू मुस्लिम ह्याचं काहीतरी चालू होतं, म्हणजे वाद चालू होता. आणि त्यामुळे अचानकच आम्हाला काय करावं लागलं की ती रिक्षा सोडावी लागली. ते रिक्षा सोडताना गडबडीमध्ये काय झालं की माझ्या जिजूंनी काय केलं, मला आणि माझ्या बहिणीला, माझ्या मुलीला पटकन त्या रिक्षामधून उतरलं आणि आम्ही एका सेफ ठिकाणी पोहोचलो. मग त्या गडबडीमध्ये काय झालं की रिक्षामध्ये माझी बॅग राहिली म्हणजे बॅगमध्येच माझं पूर्ण ते फोल्डर सगळं होतं, ज्याच्यामध्ये माझे सगळे आतापर्यंतचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते. आणि मला समजेना म्हणजे की आता काय करायचं. माझं भविष्य तर पूर्ण माझं जर सर्टिफिकेटच नाही तर माझी प्रॅक्टिस नाही, माझं काय, मी पुढे काय करणार. मिस्टरना संध्याकाळी फोन करून सांगितलं की असं सगळं झालेलं आहे. ते म्हटले ठीक आहे, म्हटले काय आता बघूयात, पुढे विचार करूयात म्हणून हे केलं. त्या म्हणजे मला काही कळेच ना. मी फक्त मामांच्या नामस्मरणामध्ये 10 दिवस घालवले अखंड. मी बहिणीकडे मला म्हणजे जेवणही नाही, झोपही नाही, काही सुचेच ना मला की आता पुढे काय, अंधारच माझ्या पुढे. पण एकच गोष्ट की मामा, मी जर कुणाचं काही वाईट केलं असेल तर मला एवढी मोठी शिक्षा मला मिळू दे, असं म्हणजे मी एवढ्या विश्वासाने. आणि म्हणजे तुम्हाला विश्वास असं का केला माझ्या बाबतीत, असं का केलं, भांडला नाही, भांडण वगैरे काही नाही, फक्त नामस्मरण की बाबा आता ह्यातून मार्ग जर काही काढेल तर तो प्रभूच काढणार आहे, दुसरं काही हे नाही. आणि 11व्या दिवशी सकाळी माझ्या मिस्टरांचा फोन आला मला सकाळी 8 वाजता की, आणि दादरला आम्ही हे केलं, ऑटोमधून उतरलो आणि सकाळी फोन केला त्यांनी 8 वाजता की असं नेरूळ ह्याच्यामधून पोस्ट ऑफिस मधून फोन आलाय आणि जा, तुझे डॉक्युमेंट्स आहेत म्हणून. तुम्ही विचार करा, मी दादरमध्ये माझे डॉक्युमेंट्स हरवलेत आणि नेरूळ नवी मुंबई तिथं पोस्ट ऑफिस मध्ये तुझे डॉक्युमेंट्स आहेत म्हणून. माझ्या वडिलांनी लगेचच कार हे केली आणि आम्ही जवळजवळ 2-2.5 तास ट्रॅव्हल करून नेरूळला पोहोचलो. आणि मग नेरूळ त्या पोस्ट ऑफिसरनी मला माझा जसा आहे तसा फोल्डर माझ्या हातामध्ये मला दिला. आणि मी बघते तर त्याच्यामध्ये सगळे पूर्ण माझे डॉक्युमेंट्स आहेत तसे सगळे होते. त्याच्यामध्ये लकीली माझ्या मिस्टरांचं आमचं व्हिजिटिंग कार्ड होतं क्लिनिकचं. आणि जो कोणी माझी बॅग घेतला असेल त्यांनी त्यातलं सगळं कॅश घेतली, कपडे घेतले, सगळं काही घेतलं. पण त्याला काय सुबुद्धी सुचली असेल विचार करा. सगळं घेतलं, बॅग पूर्ण माझी ती नाहीच. आणि फक्त जेवढा फोल्डर होता तो त्यांनी जाता जाता त्या पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट बॉक्स मध्ये तो फोल्डर त्याच्यामध्ये तो टाकला. आणि मग त्याच्यामध्ये ह्यांचं कार्ड असल्यामुळे त्यांनी काय केलं की तो नंबर होता, मोबाईल नंबर होता, त्यांनी संकेश्वरला फोन केला की असं एक फोल्डर मिळालेलं आहे आणि हे तुमचंच आहे का म्हणून. आणि मग त्यांनी मला फोन केला आणि मी तो फोल्डर. मग त्यावेळेला तुमचं हे सर्टिफिकेट ज्यावेळेला गेलं असं तुम्हाला कळालं, त्यावेळी तुम्ही म्हटलं मामांची भक्ती, मामांचं हे कळतं, त्यावेळी तुम्हाला असं वाटलं नाही काय म्हणजे माझ्याच बाबतीत असं का मामाने करावं, मी एवढी मामांची भक्ती केलेली आहे, माझ्या बाबतीत कुठलाही विचार केलाच नाही की म्हणजे का असं केलं किंवा काही नाही. जर मी काही वाईट माझ्या हातून काही घडलं असेल तर मला एवढी मोठी शिक्षा व्हायला पाहिजे असं. पण चमत्कारच म्हणायचा तो, माझ्यासाठी तरी तो अनुभव खूप खूप म्हणजे खूप मोठा आहे. कसं पाऊस खूप
पाऊस म्हणजे तेव्हा खूप पाऊस होता हा. तिथं आणि अचानकच ते ऑटोवर काठ्या वगैरे घेऊन आले. हा. हिंदू मुस्लिमचा फाईट होता. हा. लिटरली ती ऑटो पूर्ण उलटी केली. ह्याने उठून गेल्यानं उतरल्यानं ती ऑटो बर. लिटरली काय ते माणसाने असं उलटी केली हा. आणि ती बॅग तशीच राहिली होती. तशीच बॅग सुचलंच नाही आम्हाला काही. सुचलंच नाही. फक्त आम्ही आपला त्यांना जीव जीव वाचवून वाचवणे- बाहेर पडला. हा हा बर. मग मेन म्हणजे कसं किती कोइन्सिडेंटली तो माणूस जो काय चोरी कोणी त्याला आता भेटली त्या- तो त्या ऑटोवाला जमावामध्ये की ती कोण कोणी बॅग घेतली असेल, काय कोण? झालं असेल, त्याला घटना कुठं- घडली दादरला आणि डॉक्युमेंट्स मिळतात नेरूळला. नेरूळला. तो माणूस ते सगळे बॅग घेऊन गेला. त्यातले कपडे घेतले, 4,000 सगळे रुपये घेतले. cash 4,000 होते. कॅश होता त्याच्यात हा. लिटरली आणि बाकी सगळं घेतला आणि शेवटला त्याला काय बुद्धी तो सुचली? पाडू शकत होता, जाळू शकत काही होता, करू शकत काही होता करू आणि शकत देऊ होता. हे शकत नव्हता. देऊ हे दिला सुद्धा नसता त्यानं पण त्याला काही करू त्याच्यात शकत बुद्धी होता. आली की तो जाऊन बरोबर ते एक लाल डब्यामध्ये टाकला. टाकला. आणि तो पोस्टमन कोणी घेऊन जाऊन कुणाचा असंच आहे लूज ते म्हणून तो जाऊन पोस्ट ऑफिस मध्ये दिल्यावर मग त्यांनी कुणाचं आहे म्हणून ते हुडक नाही आणि त्यामध्ये माझं एक छोटस visiting card असणे. तुम्हाला ते मिळालं नसतं तर तुम्ही काय केलं असतं? काय आता नंतर बाळूमामा तरी दाखवलं. कुठली डिग्री घेणं किंवा काय करणं तर माझ्याच्यानी शक्य झालंच नसतं. ते काय प्रत्येक गोष्टीला असतात स्टेप्स. हे कुठला आपण जितकं मेहनत घातलेली असते ती काय झिरो होत नाही. झिरो होत नाही. हा. ते प्रश्नच तर नाही आहे. ते तर आणि ते आहे. काय कसं असतं डुप्लिकेट काढणे हे ते खरं इतका मोठा प्रॉब्लेम होता तो. हा, कारण हा. एक छोटस आपल्याला सर्टिफिकेट काढायचं आहे म्हणजे 10 वेळा पळवून खेळतात आणि आपलं तर पूर्णपणे पूर्णच- अस्तित्व पूर्ण अस्तित्वच की अस्तित्व सगळं. करायचं अस्तित्वच असलं म्हणजे की ते सगळं. खूप सगळं अवघड गोष्ट अस्तित्वच होती. किती तर अस्तित्व. मामाने त्या ह्याच्यातनं आपल्याला वाचवलं म्हणायचं सद्बुद्धी दिली त्या माणसाला जो त्या पोस्टच्या बॉक्स मध्ये लाल डब्यामध्ये घातला आणि तिथनं आणि याने सांगितलं ते झाल्यानंतर यांनी मामांचा धावा सुरू केला होय, होता. होय. म्हणजे भक्ती तरी आहेच आहे, होतीच आहे. बरं. पण म्हणजे तेव्हा दुसरं काही मला सुचतच नव्हतं. बरं. फक्त मी नामस्मरणच करत होते मामांचं की आता हा. ह्यातून काय मार्ग काढायचा तर म्हणजे मामाच काढतील काय ते हा, हा. आणि त्याप्रमाणे ते तुमचं हे एक मला चांगलं वाटलं. आता माझ्या बाबतीत सुद्धा तसा अनुभव आहेत. खरं एक चांगलं वाटलं की मामांना दोष दिला नाही. नाही, नाही, नाही. मामांना दोष दिला नाही किंवा माझंच वाईट का केलं, नाही, नाही. माझंच वाईट केलं काय केलं असं बोलले नाही. आता- हो, हो, तेवढं मामाला आहे. का ते आमचं कर्म असणार आहे ना. बरोबर. जे काही घटना आपल्या ते आमच्या कर्माला होणार आहे. देव कुणाला काय कधी कुणाचं वाईट करत नाही. ते बर. बाळमामा आमचे देवच आहे. त्यांनी काय आमचं काय वाईट करतील. जे काय घडेल हे आमच्या कर्मानं घडणार बर. असं आहे ना. मग त्यांनी काय केले, त्यांनी असं केलं की माझ्या हातून जर काय वाईट कर्म घडलं असेल तर ते मला ती मी मोठी शिक्षा द्या. मग काय नाहीच घडलं तर मग ते देणं भागच आहे ना देवानं. देवाने दिलं परत. नवीन शिकायला मिळालं मला इथं आता. आता ही आमची चौथी पिढी आहे. बरं. कसं आहे पण ना अजूनही आमचे Basically जॉईंट सांगतो फॅमिली कसं. ते हा. प्रेम हे सगळं एक कृपादृष्टी असल्या कसं आहे, सगळ्या कुठल्या भाऊ- गोष्टी भाऊ- राहायचं. कसं आहे ना आहे. आमच्या घरात आता कसं आहे ना कॉम्बिनेशन झाले हो. आता आमच्या घरात ऍक्च्युली बैठकीले पण जातात लोक. बर. ओके अधिष्ठान आणि आहे. अधिष्ठान अधिष्ठान आहे आहे. अधिष्ठान हा, आहे म्हणजे. हो. ओके आणि त्यामुळं कसं आहे ना आणखीन आमचे ते काय विचार आणि हे आणखीन आमचे हे वेगळ्या पातळीला नाही, गेले. उलट आम्ही लकी आहोत की आम्हाला दोन्ही सद्गुरूंची म्हणजे कृपादृष्टी आहे कृपादृष्टी आमच्या आहे, घरामध्ये. हो. कसं असतं मामांची तर ते- आहेच आहे आणि स्वारींची पण आहे स्वारींची. आमच्या. तसं त्यामुळं कसं असतं आमचं लेवल ऑफ थिंकिंग काय झालंय चेंज झालेलं आहे. सो आता आम्ही तेवढं जास्त प्रेम कुणाला वाढलंय दुसऱ्यांना उलट. प्रेम अरे वाढलंय बापरे. कुणाला आम्ही दोष द्यायच्या ह्याच्यामध्ये नसतो. जे जे काय आपलं कर्म आहे त्याप्रमाणे आपल्याला भोगायचंच आहे. म्हणजे सुधारायला पाहिजे तर लोकांनी हे सुधारायला पाहिजे की लेवल ऑफ थिंकिंग हे नेचर Nature बदलाय. बदलाय. अध्यात्मनिस्त करून उपयोग करून उपयोग नाही. नाही. तर हे आपलं हे थिंकिंग जे आहे ते बदललं पाहिजे. मेन बदललं हेच आहे पाहिजे. ना. मेन हेच आहे. म्हणजे तुम्ही एवढं केलं मला असं काय झालं चुकून नाही. ते आपलंच कर्म म्हणायचं. हा. देवाला तुम्ही काय नसतं. आपल्या कर्मामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये जर असेल ना तर ते घडणारच आहे. चुकणार नाही ते. चुकणार नाही. पण हॅलो? देव काय आपण जर देवाच्या जर सानिध्यात असलो तर त्याची तीव्रता बस, कमी बस, बोला की करतील. सर, बोला. किंवा त्या संकटाला तोंड द्यायसाठी बरं. आम्हाला सामर्थ्य देतील. मग आम्ही त्यांची भक्ती नाही, करायला नाही, पाहिजे. नाही. आज मला भेटेल पाहिजे बघूया. ना. बरं. भक्ती केली पाहिजे. तसं बाळूमामा होय, होय, आम्हाला होय. प्रत्येक काय होय, मी लई ह्याच्यामध्ये पाठ लागलो. समर्थपणे पाठीशी एकदम आमच्या सांगतो. थांबले. बर. त्यामुळे आम्हाला कुठल्याही अडचणीच्या वेळी बरं. बाळूमामाने आम्हाला बर. फार फार साथ दिली. बर. आणि बाळूमामा आमच्यात असं वाटतंय की बाळूमामा आमच्यात आहेत. एक वेळा घरामध्ये तसा अनुभव येतोय. आमच्या बऱ्याच जणांना अनुभवला आहे. घरातून मामा आहेत, फिरतात, बसलेत असं वाटतंय. म्हणजे इतकं मामांचं आमच्यावरती प्रेम आणि भक्ती आहे अजूनही अजूनही आहे. आता
जवळजवळ आम्ही घरामध्ये 30-35 लोक आहोत. बर. आता ही आम्ही 4थी-5वी पिढी आहे. हा, हा. आम्ही एकत्रपणे सगळे फंक्शन्स म्हणा, कुठलाही सण वार सगळं कुठलाही तंटा फक्त वाद राहायला न मी होता. नाही, मला काकाने हा, सांगितलं की तुम्ही अजून- विभक्त होताना सुद्धा असं भांडण करून वगैरे काय काही नाही, नाही. काही तंटा करून अजूनही नाही. म्हणजे भावाला भाऊ ओळखत नाही अशी आता सध्या स्थिती हो, आहे. हो, पण हो, अशा हो. ह्याच्यामध्ये पण आम्ही आता ही 4थी-5वी पिढी, आम्ही सगळ्या सुना, आमचे सासू सासरे सगळे आम्ही एकत्र येतो आणि कुठलंही फंक्शन अगदी आनंदाने आम्ही पार पडतो. ही कुठली बापरे. कृपादृष्टी असल्याशिवाय किंवा हे असल्याशिवाय परवा ह्या घटना- त्यांच्या आईंचं हे पण श्राद्ध पण झालं, ते पण हो, त्याने हो, सांगितलं की हो, सगळ्यांनी मिळून हो, तुम्ही हो, केलं हो. अजूनही. खरंच असं हे कृपा असल्याशिवाय होत नाही आणि असं बघायला मिळत नाही असं कुठेही. सख्खं चुलत चुलत असं कुठंही बाहेरच्याला समज